नमस्कार मित्रांनो, अखंड हरिनाम सप्त्याच्या दुसऱ्या दिवसामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आहे आपल्या अखंड हरिनाम सप्त्याचा दुसरा दिवस. तर जाऊया, कथेला सुरुवात झाली आहे. संध्याकाळचे वाजले 4:30. आपण आलो आहे पुन्हा एकदा मेकअप रूमकडे. तर जाऊया मेकअप रूममध्ये. आज पाऊस जास्त असल्यामुळे आपण घराकडे शूट न करता धावत धावत आलो आहे. आणि हा बघा, अजून सध्या पाऊस चालूच आहे. तर पावसाचा जोर आहे, सोबत आपल्या ज्ञानेश्वरांची कथासुद्धा चालू आहे. तर जाऊया आतमध्ये मेकअप रूममध्ये आणि बघूया आज कोणते कोणते कॅरेक्टर असणार आहेत. लेट्स गो. बघा, आपण आलो आतमध्ये. सो हे बघा, आज मेकअप आर्टिस्ट दरवाजे उभे. बापरे, अरे आज मेकअप आर्टिस्ट दुसरे आलेच आहेत. हे बघा, सो इकडे दोनच आहेत. आज काकी झाले आहेत. काय रुक्मिणीच्या आई आणि इकडे रुक्मिणीचे पप्पा. बघा, इलकण काका झाले रुक्मिणीचे पप्पा. सॉरी. आणि ते काका मेकअप करतात आहेत. कृष्णा काका सध्या चालू आहे. बघा, वहिनी सुद्धा मेकअप करते. आज मेकअप आर्टिस्ट बसलेत का? बाकीचे कॅरेक्टर कुठे आहेत? समोर आहेत. बापरे, अरे वा, एक नंबर. हे बघा पंत, हे पंत ते एक नंबर. मित्रांनो, तुम्हाला ओळखता येत असतील तर सांगा. मी 2 कॅरेक्टर सांगितलेत. आता पुढचे कॅरेक्टर कोणते कोणते असणार आहेत आणि कोण असणार आहेत कमेंट करून नक्की सांगा. हे आहेत पहिले पंत आहेत ना, नंतर मग इकडे दुसरे तुम्ही रुक्मिणी माता. ओके. आणि हा तिसरा विठ्ठल पंत. ओके, विठ्ठल पंत. हे विठ्ठल पंत. आणि हे अजून एक कोण आहे? अजून एक पंतच ना, अजून एक पंत. तर हे बघा 2 पंत. हे बघा, आता झालेत आहेत रेडी. मित्रांनो, कमेंट करून सांगा हे 4 कॅरेक्टर कोण आहेत. 1 2 3 4. तर बघा, सगळे झालेत. आज लवकर रेडी झालेत आहेत. आज मीच लेट आहे. तर हे बघा, सर्व झालेत आहेत. आता जाऊ दे, मी नंतरच सांगेन तुम्हाला हे 4 कॅरेक्टरची नावं. सॉरी, 4 कॅरेक्टरची नाही, 4 कॅरेक्टरमध्ये असलेल्या माणसांची नावं नंतर सांगेन. सो आणि हे 2 कॅरेक्टर सांगितलेत. हे बघा, हे 2 कॅरेक्टर. हां, आज मेकअप आर्टिस्ट आलेत ना, त्याच्यामुळे जास्ती घाई गडबड नाही. काल खूप घाई गडबड झाली. हे बघा, आज निवांत बसलेत आहेत. काल धावपल झाली आहे. हे बघा, झालेच आहेत. फक्त एक कॅरेक्टर आलाय, आता नेता येणार नाही आपल्याला, त्यांना अजून सजवायचं आहे. तर चला मित्रांनो, जाऊया आपण कथेकडे. कथा बघूया, नंतर मग पुन्हा एकदा इथे मेकअप रूमला येऊ. सो लेट्स गो. विठ्ठलपंत असे गायला लागले माय बाप्पा, भगवान भोलेनाथाचे मंत्र. आळंदीतले सर्व ब्राह्मण थक्क झाले माय बाप्पा. सगळे मंदिराकडे धावत पळत आले. कोण गातंय एवढे सुंदर मंत्र. अरे, भगवान भोलेनाथाची स्तुती एवढी गोड आणि एवढी सुंदर, कसलाही त्याच्यात चूक नाही. मात्रा, रस्व, दीर्घ आदी सगळं गोड माय बाप्पा होते गायन. आणि हे पाहताना सर्व ब्राह्मण माय बाप्पा, त्याच्यामध्ये सिद्धोपंत, रखुमाईचे पिताश्री सिद्धोपंत माय बाप्पा त्या ठिकाणी येत आहेत. सिद्धोपंत आल्यानंतर माय बाप्पा, सिद्धोपंतांनी त्यांना पाहिलं, प्रणाम केला. कुठून आलात तुम्ही? कुठे चालत तुम्ही? कोणतं गाव तुमचं? असं माय बाप्पा त्यांना प्रश्न विचारायला सुरुवात केली. ते काय म्हणले माहितीये? ते म्हणले, विठ्ठलाचे नाम रामेश्वरी भाव, वृत्ती आपे गाव गोदा तिरे, माता पिता वृद्ध
तीर्थ बसतात तेथे द्वारकाधी तीर्थे करुणी आलो द्वारकाधी तीर्थे करुणी आलो. मायबाप त्यांनी सांगितलं विठ्ठलाचे नाव. माझं नाव काय म्हणले? विठ्ठलाचं नाव माझं नाव आहे. आणि म्हणले रामेश्वरी भाव. कुठे निघालोय? भगवान रामेश्वराच्या दर्शनासाठी. वृत्ती आपेगाव. माझं गाव कोणतं म्हणले? आपेगाव. आणि माता पिता वृद्ध बसतात तेथे. तिथे आहेत माझे माता पिता. मग कुठून आलात म्हणले? द्वारकाधी तीर्थे करुणी आलो. तुम्ही जर तीर्थावळी वाचले ना, एवढा आनंद देणारे तीर्थावळी. क्या बात आहे. मायबाप ज्यावेळेस हे ऐकल्यानंतर सिद्धोपंतांचं हृदय करून आलं. सिद्धोपंत म्हणले काय भाग्य माझं, तुमच्यासारख्या संतांचं दर्शन मला झालं. वा वा वा. हे बघा, तुम्ही कुठून आलात, कुठे चालात यापेक्षा महत्वाचं तुमची सोय काय झाली का नाही आमच्या गावात. तुम्ही इथे आलात, तुम्ही वाटसरू आहात, तीर्थयात्री आहात तुम्ही. मग तुम्ही झालं का तुमचं स्नान? पूजा आधी झाली म्हणजे स्नान झालं, सगळं झालं. मग तुम्ही काही अल्पाहार घेतला का? चला बरं आमच्या घरी. एक सांगू का, आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये अतिथी देवो भव असं म्हणलेलं आहे. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. अतिथी म्हणजे कोण आहे? अतिथी कोणाला म्हणावं? आपल्या घरी पाहुणे येतात त्यांना. आपल्या घरी जे पाहुणे येतात त्यांची तिथी ठरलेली असते. अतिथी म्हणजे अतिथी, ज्याची तिथी ठरली नाही तो आला त्याला अतिथी म्हणावं. आम्ही सुद्धा तुमच्या अतिथी नाही. आम्हाला सगळं सांगितलं ना, या तारखेला सुरू होणार आहे, या तारखेला संपणार आहे, तुम्हाला या तारखेला निघायचंय, या वेळेला पोहोचायचंय, रात्री 12ला यायचंय आणि मग मस्त पैकी शिरा खायचा एकादशीला. मायबाप ज्याची तिथी निश्चित नाहीये त्याला अतिथी म्हणतात. मग अतिथीचं स्वागत करणं हे सनातन हिंदू धर्माची मायबाप पूजा सांगितलेली. लक्षात घ्या, विठ्ठल पंतांची पूजा करायला भेटते. सिद्धोपंताचं ऊर भरून आलं आणि सिद्धोपंतांनी हाताला धरून विठ्ठल पंताला आपल्या घरी नेलं. कसा विश्रांती घ्या. आणि रखुमाईला सांगितलं, मायबाप त्या ठिकाणी आई साहेबांना सांगितलं, जा जरा, आपलं भाग्य आज फार विद्वान व्यक्ती, फार संत स्वरूप व्यक्ती आपल्या घरी आले, त्यांचा पाहुणचार करायचा. म्हणून मायबापा सुंदर भोजन आधी झालं. आणि मग विठ्ठल पंत म्हणले, आज्ञा द्या, मला पुढे जायचं आहे. मग त्यावेळेला मायबापा ते म्हणले, नाही नाही नाही, आजच्या दिवस थांबा, आजच्या दिवस थांबा. आग्रह केला, खूप आग्रह केला. विठ्ठल पंत म्हणले, एवढा आग्रह करताय तर थांबायला हरकत नाही. एक सांगू का, माणसानं कुठं जावं आणि कुठं जाऊ नये. आवत ना हर्ष रहे नयनन नहीं स्नेह, तुलसी तहान जाइए जहां कंचन बरसे महल. काय अर्थ होतो याचा? आवत ना हर्ष रहे. तुम्ही एखाद्याच्या घरी गेलात, त्याची धांदल उडली पाहिजे. अरे बापरे, अरे बाप, कसं आहे, कोणी नाही, काय नाही, घाबरलं पाहिजे तो. काही काही लोक एखाद्याला पाहिजे एवढा जड जातो तो, बापरे. नेमका येतो खायच्या टाइमला, नेमका येतो चहाच्या टाइमला. बस मायबाप लक्ष द्या. आवत ना हर्ष रहे. त्यांचा आनंद नाही त्यांना आपण गेल्याचा.
नैनन नाही स्नेह, डोळ्यामध्ये स्नेह भाव नाहीये. तुलसी तहान जाईये जहां कंचन बरसे महल, जिथं सोन्याचं ढीग पडलेलं आहे, सोन्याचा धूर निघतोय, सोन्याचा पाऊस पडतोय, अशा ठिकाणी जाऊ नये म्हणून सांगितलं मायबाप. अलग लक्षात. काही काही तर असे असतात बेने, बेने कळत आमच्या मराठवाड्यातला शब्द आहे. काही काही निर्लज्जम सदा सुखी, काही असतात असे. जाऊ दे, वेळ जाईल आपला. नाही बाप्पा, थोडस भजन करू का? 5 वाजले. हा, बराच वेळ झाला, चर्चा चालू आहे, आपले संवाद चालू आहे. थोडस सर्वांनी आपापल्या जागेवर उठून उभं राहून थोडस पाय मोकळे करा, उड्या मारा, उड्या खेळा, जरा आनंद घ्या. हा, सर्वांनी उठून उभे राहा. Thank you.
रात्री सिद्धोपंतांच्या स्वप्नामध्ये मायबापा पांडुरंग परमात्मा आले. सिद्धोपंत म्हणजे रुक्माईचे वडील. सिद्धोपंतांच्या स्वप्नामध्ये येऊन मायबापा या ठिकाणी हे बघा, सिद्धोपंतांच्या कन्येचं म्हणजे आई रुक्माईचे नाव इतिहासकारांनी ज्यांनी ज्यांनी कथा लिहिल्या त्यांनी वेगवेगळे सांगितले. कोणी मीनाक्षी म्हणतात आणि कोणी रुक्माई म्हणतात. आता ज्याचा त्याच्या विचाराने ज्याने दिले. कोणी म्हणते की अगोदर मीनाक्षी होतं, नंतर लग्नानंतर नाव बदललं, रुक्मिणी ठेवलं वगैरे वगैरे. काय म्हणतायत भगवंत माय बापा सिद्धोपंतांना साळुंकृत कन्या दान ते पृथ्वी दाना समान. कन्येला दान करताना कन्येचं दान, बरं मला सांगा, दान करणारा मोठा का दान घेणारा मोठा? हा, करणारा मोठा. बघा लहान लेकरू सुद्धा सांगते. मग लग्न मंडपामध्ये जरा उलटच चित्र दिसतंय. कसं? जो कन्येचं दान करणार आहे तो हात जोडून सर्वांना म्हणतो सांभाळून घ्या, काही चूक असेल तर माफ करा बरं का, सांभाळून घ्या, सांभाळून घ्या, गरीब आहे सांभाळून घ्या. आणि एकच तुटकी फुटकी नाव कोणाची? नवरदेवाच्या बापाची. आणि ते छाती नसताना असे छाती काढून सगळ्या मंडपात मिरवते. मी रामायण पण केलं नाही. इथे एक रामकथा झाली माझी. त्या रामकथेमध्ये तुम्ही बघा, जगत जननी जगदंबा परंबा माता मातेश्वरी आदिशक्ती सीता मैयाचे पिता श्री राजा जनक, अखिल कोटी ब्रह्मांड नायक साक्षात माय बापा रघुनंदन राम प्रभू परब्रह्माचा अवतार, त्यांचे पिता श्री राजा दशरथ. दोघांचं मिलन. काय काय तयारी केली असेल राजा दशरथाच्या स्वागताची जनक राजाने? अशी तयारी केली, अशी तयारी केली. राजा दशरथ माय बापा तिथून आल्यानंतर कौशल्यला म्हणतात, कौशल्ये, सुमित्रे, हे कैकई, अगं देव इंद्रानं सुद्धा माझे एवढं स्वागत केलं नाही तेवढं राजा जनकाने केलं. एवढं स्वागत केलं. दोघं एकमेकांसमोर आले. दान घेणारा एक जण आहे, दान देणारा. तर ज्याच्या दारात इंद्र सुद्धा वाकून नमस्कार करतो तो राजा दशरथ. इंद्र म्हणजे देवेंद्र नाही. इंद्र म्हणजे सगळ्या देवाचा राजा. त्या इंद्र भगवंताचं सांगतोय तो राजा दशरथाच्या दरबारात वाकून नमस्कार करायचा. तो राजा दशरथ आलाय. काय किती मनामध्ये काय भाव असला पाहिजे त्यांचे, मी मुलाचा वाट असं असायला पाहिजे ना. अहो राजा जनकाला वागताना त्यांनी पाहिलं आणि पळत जाऊन त्यांचे खांदे धरले, उभं केलं. आणि राजा दशरथ म्हणतात जनकाला, महाराज तुम्ही दान करणारे आहात, आम्ही दान घेणारे आहोत, आम्ही तुमच्या पाया पडतो. एवढी विनम्रता माय बाबा. दान करणारा श्रेष्ठ असतो, लक्षात घ्या. जो कन्येचं दान करतो तो पृथ्वीचं दान केल्या समान त्याला पुण्य प्राप्त होतं. प्रमाणे माय बापा या ठिकाणी साळुंकृत कन्या दान ते पृथ्वी दाना समान. या ठिकाणी संत म्हणतात माय बापा. या ठिकाणी सकाळी पहाटे उठले, इंद्रायणीचं स्नान केलं आणि माय बापा सिद्धेश्वराला नमस्कार केला आणि फार विनम्र भाव मनामध्ये ठेवून. आणि काय ती वाणी सिद्धोपंतांची. सिद्धोपंत वयस्कर आहेत विठ्ठलपंतापेक्षा, वयानं मोठे आहेत, पण ज्ञानापुढं कोणी मोठं नसतं माय बापा. ज्ञानापुढं सर्व ठेंगणे असतात. तिथं सिद्धोपंतांनी दोन्ही हात जोडले आणि सांगितलं
काल रात्री माझ्या स्वप्नामध्ये पांडुरंग परमात्मा आले आणि त्यांनी मला सांगितलं की माझी कन्या मी तुम्हाला दान करावी, माझ्या कन्येचं पाणी ग्रहण करा, असं सिद्धोपंतांनी विठ्ठलपंतांना प्रार्थना केली. प्रार्थना केल्यानंतर विठ्ठलपंत थोडेसे निष्ठेला हसायला लागले होते. ते म्हटले मी तीर्थयात्रेला निघालोय आणि हे काय मध्येच लग्नाचं, मी काही या विचाराने इथं आलो नाही, हा तुमच्या मनातला भाव आहे. बरं देव तुमच्या स्वप्नात आला, लग्न मला करायचंय आणि देवानं तुम्हाला सांगितलं असेल हो, पण देवाने मलाही सांगायला पाहिजे ना. विठ्ठलपंतांच्या मनामध्ये असा भाव प्रगटला, या निमित्तानं का होईना, स्वप्नात का होईना देव समोर येईल. सिद्धोपंत म्हणले हे बघा मी काय खोटं सांगत नाही, खरंच देव माझ्या स्वप्नात आले आणि माझी कन्या मी तुम्हाला द्यावा असं देवानं सांगितलं. तर देव एवढंच नाही म्हणाले, देव म्हणाले तुमच्यावर फार मोठी कृपा होईल. तेव्हा माय बापा विठ्ठलपंत म्हणले या जमेलात पडायचं नाही, आपल्याला निघलं पाहिजे आता. बरं आहे बरं का. तुम्हाला एक सांगू का, उद्या कोणी म्हणायला नको निरंजन भाईजीची कथा झाली पोत्रा नव्हता, शूटिंग करायला पाहिजे होता. एकदा प्रेमाने बोला पुंडलिकावर पण मला आनंद या गोष्टीचा आहे की तुम्ही त्याला कोणीच रोखत नाही. तुम्हाला एक सांगू का, अशा सत्संगाच्या ठिकाणी, अशा कथेच्या कीर्तनाच्या यज्ञाच्या ठिकाणी जो श्वान येतो तो श्वान नसून हे भगवान विष्णू मानलेले आहे. फार गोड कथा आहे, शिवपुराणामध्ये महात्मे सांगतात बऱ्याचदा. आता आपल्याला वेळ नाहीये, मला सांगायचं असं की विठ्ठलपंतांनी मायबापावर नाकार दिला. म्हणले नाही मी तीर्थयात्रेला निघालोय. ते म्हणले एक काम करा ना, आमच्यावर कृपा करा, आजचा दिवस तुम्ही इथे राहा. सिद्धोपंतांच्या मनातला विचार की जसे माझ्या स्वप्नात देव आले तसे यांच्याही स्वप्नात येतील, मग तर माझी कन्या स्वीकारतील, माझ्या कन्येचं पाणी ग्रहण करतील. म्हणून आग्रह केला, नाही आजच्या दिवस थांबा, आजच्या दिवस थांबा. मायबाप एवढा आग्रह केला विठ्ठलपंतांना. मायबापा विठ्ठलपंत म्हणले ठीक आहे, एवढा आग्रह करतात तर थांबतो आजच्या दिवस. आणि विठ्ठलपंत थांबले आणि त्या रात्री भगवान परमात्मा पंढरीश परमात्मा आता मायबापा विठ्ठलपंतांच्या स्वप्नात आले आणि विठ्ठलपंतांना सांगतात तुम्ही जर या कन्येशी विवाह कराल अशी माझी इच्छा आहे की तुम्ही या कन्येचा स्वीकार करावा, तिचं पाणी ग्रहण करावं. आणि तुम्ही जर असं कराल तर तुम्हाला तुमच्या पोटी भक्ती वैराग्य ज्ञान स्वरूप असे लेकरं तुमच्या पोटी जन्माला येतील. देवानं सांगितलं भक्ती ज्ञान वैराग्य तप रूपे असे लेकरं तुमच्या पोटी जन्माला येतील. पांडुरंग परमात्म्याने सांगितल्यानंतर माय बापा दुसऱ्या दिवशी उठले आणि मग या ठिकाणी आनंद झाला त्यांना. एवढा आनंद झाला विठ्ठलपंतांना सुद्धा. त्यांनी इंद्रायणीचं स्नान केलं, सिद्धेश्वराला जाऊन पाणी घातलं, नमस्कार केला, पूजा आदी केली, संध्या केले. आणि मग माय बापा सिद्धोपंतांनी हात काहीच बोलत नाही. सिद्धोपंत फक्त हात जोडून समोर उभे नमस्कार करतायत. विठ्ठलपंत हसले. विठ्ठलपंत म्हणले मलाही देवाचं दर्शन झालं, एवढंच म्हणले. हा एक काय म्हणतो आपण, एक पायरी असते, एक मोठ्यांचा सन्मान ठेवणं असतं. विठ्ठलपंत म्हणले असते जसे तुमच्या स्वप्नात तसेच माझ्या स्वप्नात देव आले, लग्न करायला, असं नाही म्हणलं. फक्त त्यांनी एका शब्दात सांगितलं की देव माझ्या स्वप्नात आले, बस विषय संपला. देव स्वप्नात आले म्हणजे यांनाही देवाने या ठिकाणी आज्ञा केली असावी. आणि मग आई बापा या ठिकाणी असं सांगितलं जातं विवाह जो झाला काही
इतिहासकारांनी कथा प्रवक्त्यांनी वैशाख महिन्यामध्ये या ठिकाणी मायबापा विवाह झाला असं सांगितलं. काहींनी सांगितलं की ज्येष्ठामध्ये विवाह झाला. याचा इथे एक अजून एक गोष्ट आहे महत्वाची. काय? विठ्ठलपंत सुद्धा ज्येष्ठ पुत्र आहेत. काय? विठ्ठलपंत सुद्धा ज्येष्ठ पुत्र आहेत आणि मायबापा आई रखुमाई सुद्धा ज्येष्ठ कन्या आहे. 3 ज्येष्ठ एकत्र नसतात. आलं का लक्षात? मग तो कसा विवाह ज्येष्ठ महिन्यात होईल? इथे मायबापा काहींनी सांगितलं ज्येष्ठ महिन्यात, काहींनी वैशाखात सांगितलं. आपल्याला जे तुम्हाला समजायचं समजून घ्या. या ठिकाणी मायबापा विवाह झाला आणि विवाह खूप गोड झाला. तो आपल्याला त्याची झाकी बघायची आज. आणि विवाह झाल्यानंतर या ठिकाणी एक 10 मिनिटं वेळ आहे. कथा पुढे घेऊन थोडी घेतो, मग वेळ बाकीच्या गोष्टीला वेळ नको व्हायला. मायबाप विवाह झाल्यानंतर तुमच्या इकडे काय पद्धत आहे कोकणामध्ये? वधूवराला विवाह झाल्या कुठे पाठवतात का? तुमच्या इकडे काय पद्धत आहे का नाही? कुलस्वामिनीला, कुलदैवताला नमस्काराला पाठवतात का नाही? पद्धत आहे का? आहे ना? सांगा ना. नुसते बसले असे बघत. कुळाचार ज्याला म्हणतात, विवाह झाल्यानंतर कुळाचार ज्याला म्हणतात, तो पूर्ण पहिला करावा लागतो. मग जी आपली इष्ट देवता असेल, कुलदेवता असेल, मायबापा ग्रामदेवता असेल, यांना नमस्कार करूनच मायबापा पूर्वीच्या काळात उंबरटा ओलांडायचे. त्याशिवाय नव्हतं पूर्वी. मग या ठिकाणी सर्वच बर का सिद्धोपंत निघाले सहपरिवार. आपल्या कन्येला, जावयाला, काही नातेवाईकांना घेऊन कुठं निघाले? मायबापा आषाढ वारीला निघाले, पंढरपूरला निघाले. आणि पंढरपूरला मायबापा सर्वजण दिंडीमध्ये सामील होत आहेत. तर मित्रांनो, आजचा प्रवचन आहे तो शेवटच्या चरणात आलाय आणि आपण आलोय आपले आजचे पात्र आहेत त्यांना भेटण्यासाठी आलोय. तर बघूया सर्व काही रेडी झालेत काय. चला, हे बघा इथे माता रेडी झालेत आहेत. खूप छान असे दिसतात आहेत. बोल ना. हा बरोबर आहे. हे बघा इथे मुंडवले बांधतात आहेत. लग्न सोहळा आहे ना. आता आपण प्रवचनामध्ये ऐकलंय त्याचप्रमाणे लग्न सोहळा आहे. तर चला, अजून आपले नीलकंठ काका कुठे आहेत? हा तयार झाले ते बघा. वडील तयार झालेत आहेत. छान दिसतात आहेत. हे बघा तिकडे भजन आणि गजर चालू झाला आहे. म्हणजे आता आपल्याला पात्र घेऊन जायचे आहेत. सो हे बघा तयार झालेत. खूप छान. मित्रांनो मला सांगा, तुम्हाला ओळखायला येत आहेत का? मित्रांनो कमेंट करा, नक्कीच सांगा. आणि हे बघा इथे नवरदेवसुद्धा रेडी झालेत आहेत. चला मित्रांनो, आता निघायचं जायचं आहे. बघा सर्व काही निघालेत. मिलिंदा घेऊन जाणार आहे. सो मिलिंदा, आज काय कार्यक्रम? आज काय म्हणजे विवाह सोहळा? आज विवाह सोहळा आहे आणि विठ्ठलपंतांचा. ओके, तर चला विठ्ठलपंतांचा विवाह सोहळा आहे. आणि चला आता मी घेऊन जातोय. लेट्स गो. आणि बघू शकता खूप छान असे रेडी झालेत. पंत आहेत, इथे नवरी, इथे आई, नंतर मग नवरा, नंतर मग इथे वडील आणि अजून एक पंत येतात आहेत. सो चला लेट्स गो.
तुमच्या सर्वांमध्ये चला आणि लवकर चला चला हार वगैरे घेऊन यायचे. शुभमंगल सावला, सावला, शुभमंगल सावला, सावला, शुभमंगल सावला, सावला, शुभमंगल सावला. स्वस्ती ते कपाट फ्रीज तिकडे ठेवा कोपऱ्यात, पाकिट माझ्याकडं. सर्वांना आई रखुमाई विठ्ठल बंधांच्या या विवाहाच्या प्रसंगी सर्वांना शुभकामना. तर आजच्या या विवाह सोहळ्याला पाहता आपले पाप नष्ट होत. अरे बापरे, मिक्सर आणला तिकडून तेवढा. अरे अजून काय आणले? मिक्सरच आहेत का काय सगळे? हा डीजे पण आहे. इकडे ठेवून घ्या एक साईड, एक साईड ठेवून घ्या.
इकडे इकडे ठेव इकडे नक्की आहे ना काय त्याच चला विवाह सोहळ्याचा आनंद घ्यायचा आहे सर्वांनी नाचायचं मोठ्या Viva
आजचे जे पात्र झालेत ते आपल्या सोबत आहेत. तर इथे काका आणि काकी आहेत. तुम्हाला कसं वाटलंय आजचं पात्र होऊन काका? मात्र छान वाटला. अजून जर संधी भेटली तर आम्ही काम करण्याची इच्छा आमची अजून आहे. छान वाटला. आणि काकी तुला कसं वाटलंय? छान वाटला. दोघांना सुद्धा छान वाटलं आणि खूप छान प्रकारे पात्र साकारलंय. तर चला आता आपण बाकीच्यांना विचारूया. बाकी अक्का 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 अक्का. ओके, ही माझी प्रेमाची आत्या आहे. अक्का मला सांग, आजचा कार्यक्रम झाला कसा वाटला तुला? छान वाटला. एकदम आणि मस्त ना? कार्यक्रम एकदम मस्त वाटला. एकदम आम्हाला मजा आली. आमची आत्मा छान झाली. मित्रांनो, माझी लाडाची अक्का कसा तिचा प्रतिक्रिया आहे. आणि मित्रांनो, खरंच खूप छान प्रकारे पात्र साकारलं. आणि आमच्या आत्याचं प्रेम जरा तिकडे झालं आहे, नवरीबाईकडे, नवऱ्याकडे. तर त्याला त्यांच्याकडे जरा भेट करून देऊया. हे बघा. आणि हे बघा, आता मित्रांनो आपल्यासोबत नवरदेव आणि नवरीबाई आहे. तर तुम्हाला कसं वाटलंय पुन्हा एकदा लग्न करून? आणि मागच्या लग्नामध्ये जो तुमचं खरोखर लग्न झालंय आणि आता दुसरं लग्न झालं, त्याच्यामध्ये काय फरक वाटतो तुम्हाला? आम्हाला देवाच्या मंदिरात लग्न लागला. मग आम्हाला आनंद झाला. आम्हाला फसकाला झाला. आणि आमचा मुलगा मुलगी उजारली. औषधा कार्यक्रम करून आम्हाला हाऊससाठी ही आजी आहे लिटर झालेली. कसं वाटलं रितेशा तुला? एकदम मस्त. आयुष्यात असं वाटलं नव्हतं की होईल म्हणून. मामा झालंय पुन्हा एकदा. झालं. तुला कसं वाटलंय अर्धे? छान वाटतंय. परत लग्न हो आणि त्यांच्यासोबतच लग्न झालं ते पण देवळात खूप छान वाटतं. तर खूप छान अशी प्रतिक्रिया होती. तर मित्रांनो, आता आपल्यासोबत आहेत काका आजोबा. तर पंत, तुम्हाला कसं वाटलं आजची भूमिका करताना? मला स्वप्न असं वाटलं होतं मी एवढं सजेन आणि एवढं माझं हे व्यवस्थित फोटो आहे. पण आयुष्यात म्हणजे समाधान झालं. म्हणजे अगदी म्हणजे मला आणि आजोबा तुम्हाला कसं वाटलंय? एकदम बेस्ट. असं का स्वप्नात बी नव्हतं की असं होईल म्हणून. एवढं बेस्ट आयुष्यामध्ये पहिला नंबर. तर मित्रांनो, खूप छान अशी प्रतिक्रिया आहे, बघू शकता. आणि बाकीच्या पब्लिकची सुद्धा. सो धन्यवाद. रामकृष्ण हरी. तर मित्रांनो, आजचा जो कार्यक्रम आहे तो इथे समाप्त होतोय. तर मित्रांनो, आजच्या प्रवचनाचा भाग होता ते होता लग्नविवाह. तर ते लग्नविवाह खूप छान प्रकारे पार पडले, तुम्ही सुद्धा बघितलंय. तर मित्रांनो, अखंड हरिनाम सप्ताहाचा हा दुसरा दिवस इथे समाप्त होतोय. तर चला मित्रांनो, व्हिडिओ समाप्त करूया. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंटमध्ये जाता जाता रामकृष्ण हरी असं लिहून जा. तर चला मित्रांनो, भेटूया अशा एक नवीन व्हिडिओसोबत उद्या पुन्हा एकदा. तर चला, रामकृष्ण हरी.